धरणे आंदोलनाला सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित राहिले नंतर या ठिकाणी रद्द करा पदोन्नत्या रद्द करा रद्द करा यानंतर संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हा शेख सरांनी सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने या संघटनेचा पाठिंबा यांच्यामध्ये कशी भारत माता की भारत माता की शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा अरे रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा. ठीक आहे. आज आपण धरणे आंदोलन केलेलं आहे. काय मागण्या आहेत आणि कशासाठी आंदोलन होतं? आज आम्ही धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आहे. त्यामध्ये एकूण 9 मागण्या होत्या आमच्या. त्यातली प्रामुख्याने मागणी जी आहे की 3 जुलै रोजी जी जिल्हा परिषदेनं पदोन्नती केल्या होत्या 20 अधिकाऱ्यांच्या आणि केंद्रप्रमुख मुख्याध्यापक यामध्ये अनियमितता 20 अधिकारी पदोन्नती झालेली आहे. ही पदोन्नती रद्द करावी त्यासाठी कोर्ट केसेस झाल्या होत्या, परंतु कोर्टाची दिशाभूल करून या जिल्हा परिषदेनं कोर्टाचंही चुकीचं दाखल करून तो स्टे उठवला आणि आणखी ती केस सुरू असताना सुद्धा इकडं मात्र आदल्या दिवशीच येऊन 2 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली, ज्यामध्ये अनेक शिक्षकांनी आक्षेप घेतले होते. शिवाजी यादी लावली नव्हती, त्या यादीला काही मुदत दिली नव्हती. त्यामुळे अनेक तक्रारी असताना ही घाई गडबडीमध्ये ही पदोन्नती केली आहे. याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचं असं बोललं जातं जिल्ह्यामध्ये. त्यामुळं शिक्षक सर्व संघटनांनी एकत्र येऊन शेवटी पदोन्नती ही शिक्षकांनाच होत असते, परंतु तिथं जर नियम डावला जात असेल ही नैसर्गिक न्याय तत्वाच्या दृष्टीनं शेवाचे शिक्षकांना ठीक आहे TET धारकांना द्यावं ही जरी पत्र असलं, आमची मागणी तीच होती की आज TET धारक जे आहेत त्या सर्वांना शेवाजीच लावून पदोन्नती करावी, पण ती डावलेली आहे. ती मुख्य मागणी होती. यामुळे आम्ही आज मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन केलं आहे. ठीक आहे. हे जे आपण म्हणताय की त्याच्यामध्ये भोंग कारभार झाला किंवा ज्याला पदोन्नती द्यायला पाहिजे त्याला देण्यात आली नाही, आपला नेमका आरोप कोणावरती आहे आणि आपली मागणी काय व्हायला पाहिजे? आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की जे TET धारक शिक्षक आहेत त्यांची सेवा ज्येष्ठता लावावी. राज्यातील फक्त 4 ते 5 जिल्हा परिषदेने ही पदोन्नती केली होती आणि कोर्टानं सुद्धा संरक्षण पुन्हा दिलं होतं की जे 1 जुलैच्या पूर्वी ज्या पदोन्नती झाल्या होत्या त्यांना त्या पत्राद्वारे संरक्षण होतं. आज ते ज्या पत्रानं पदोन्नती केली ते संचालकाचं पत्रही न्यायालयाने रद्द केलं, संचालकांनी सुद्धा रद्द केले, परंतु त्याच्यामध्ये चुकीच्या पत्रानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये जी पदोन्नती झाली ती प्रामुख्याने रद्द करावी ही आमची मुख्य मागणी आहे. ती मागणी झाली तरच शिक्षकांना आरोप कोणावरती कशामुळे देवाणघेवाण झाली आणि काय झालं? आता प्रशासनातील शिक्षणाधिकारी असतील, सामान्य प्रश्न असेल, आमची मागणी आहे की चौकशी करावी, ह्याची वरिष्ठ पातळीवरून त्याची चौकशी व्हावी. निश्चितच आमची सुद्धा मागणी ग्रामविकास मंत्री आले होते जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तेव्हा आम्ही निवेदन दिलं होतं की प्रक्रिया रद्द करावी. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की ह्यात काय तपासून पाहतो, परंतु तेही काय झालं नसल्यामुळं शेवटी शिक्षकांना एकच कायदेशीर न्याय तत्व आहे की जे की ते धरणं आंदोलन करू शकतात, आपल्या न्याय हक्कासाठी ते आंदोलन करू शकतात. ते आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेचा अधिकार आहे, तो अधिकार वापरून आज जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना इथं बोलले होतं, परंतु तिकडे शाळा सुद्धा आम्ही सुरू ठेवलेली आहे. 50% शिक्षक शाळेवर होते आणि 50% शिक्षकांना अर्धी रजा घेऊन दुपारी इकडे 2 वाजता या म्हणून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ही प्राधान्य आम्ही पाहतो. दुसरा एक महत्वाचा विषय होता की शासनाचं एक पत्र होतं की जिल्ह्यातील जे कन्या शाळा आणि बाई शाळा एकाच कॅम्पसमध्ये भरत असतील तर अशा शाळाचं एकत्रित करावं, शासनाचा आदेश आहे, मान्य आहे. कोणत्या जिल्हा परिषदनं हायस्कूल आणि जिथं पूर्वीपासूनच सहशिक्षण सुरू आहे या सगळ्या शाळा एकत्र केल्या आहेत. याचा परिणाम झाला आहे की आज त्या ठिकाणची विद्यार्थी संख्या कमी झाली आहे, शिक्षक संख्या कमी झाली आहे, प्राथमिक शाळेतले मुख्याध्यापक कमी झाले आहेत. पण आमची मागणी आहे किंवा त्या ग्राम समितीचा ठरावही आहेत की आमच्या शाळा पूर्वीप्रमाणे एकत्र ठेवा. आम्ही मान्यता दिली, कुणाला दिली मान्यता की जे एकाच कॅम्पसमध्ये कन्या शाळा आणि बॉई शाळा आहे वेगळ्या भरतात ते एकत्र करा, पण त्यांनी त्या पत्रात चुकीचा अर्थ घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपण निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांसोबत काय चर्चा झाली आणि काय तुम्हाला त्यांनी हे दिलेलं आहे?
माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आत्ताच धाराशिव सर्व जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचं शिष्टमंडळ भेटलं आणि आज जे धरणे आंदोलन केलं त्या धरणे आंदोलनाची संपूर्ण कहाणी किंवा अपबीत त्यांना सांगितली आणि ते विषय तर सर्व त्यावर आहे, परंतु त्यातला जो महत्त्वाचा विषय आहे म्हणजे पदोन्नतीचा, तर त्याच्यामध्ये जो काही गैरकारभार झाला आहे तर त्याची आपल्यामार्फत किंवा राज्य शासनामार्फत आपण चौकशी करावी आणि ती चौकशी करून जिल्ह्यातील 4,500 शिक्षकांना न्याय द्यावा अशी आमची न्याय मागणी साहेबांना केली. वास्तविक पाहता ज्याचं प्रमोशन झाले तेही शिक्षक आहेत, ते आमचे दुश्मन नाहीत, परंतु आता जे होणार आहेत तेही शिक्षक आहेत, परंतु ही जी पद्धत त्यांनी अवलंबली आहे प्रमोशन करायची ती अतिशय चुकीची आहे आणि हा पांढरा पडल्यामुळे या पुढील काळामध्ये किमान 25 वर्ष प्रमोशन होणार नाहीत विस्तारित अधिकारी पदाचे. त्याच्यामुळं ही पद्धत पूर्णतः चुकीची आहे. म्हणून आमची प्रकर्षानं मागणी अशी होती की हे सर्व पदोन्नत्या रद्द कराव्या आणि सेवा ज्येष्ठांना नवीन पदोन्नत्या कराव्या आणि शिक्षकांना न्याय द्यावा अशा साहेबांना मागणी केली आहे. या सर्व मागण्याबाबत आत्ताच आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाशी चर्चा केली आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरच आम्ही सर्व संघटना प्रतिनिधीची एक बैठक बोलवू आणि आपल्या ज्या मागण्या आहेत ते वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. आणि यात एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे की हे प्रशासन 2 दिवसात पदोन्नती करतं, पण शिक्षकाच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे जिल्हा पुरस्कार, कोरोना काळातल्या पात्र शिक्षकांना जिल्हा पुरस्कार द्यावा अशा आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून गेली 3 वर्ष मागणी करत आहोत, पण त्या प्रश्नाबाबत या प्रशासनानं काही दखल घेतलेली नाही. मान्य आयुक्ताकडे हे प्रस्ताव पाठवलेले नाही, त्याची परवानगी घेतलेली नाही, परंतु पदोन्नती म्हणलं की 2च दिवसात हा सगळा कार्यक्रम उरकण्यात आलेला आहे. म्हणजे हा शिक्षकावर झालेला खूप मोठा अन्याय आहे असं आमचं मत आहे. मागणी आहे आणि काय निवेदन दिलं? आजच्या या निवेदनामध्ये सर्व संघटना एकत्र आहेत. सर्व संघटना एकत्र येण्याचं अनेक वेळा एकत्र आल्या, परंतु आताही या विस्ताराधिकारी पदोन्नतीच्या बाबतीत एकत्र आलेल्या आहेत सर्व संघटना. विस्ताराधिकारी पदोन्नती यांनी 2 तारखेला रात्री 7च्या नंतर नोटीस पाठवली. नोटीस पण कार्यालयीन प्रक्रियेद्वारे पाठवली नाही, व्हॉट्सअप करवी प्रत्येकाच्या ग्रुपवरती पाठवली गेली आणि संध्याकाळी 7च्या नंतर पाठवलेली नोटीस उद्या या म्हणून सांगतात प्रमोशनसाठी आणि दुसऱ्या दिवशी 3 तारखेला प्रमोशन करतात. त्याचे आक्षेप आलेले आक्षेपाचे निराकरण केलेलं नाही. काही न्यायालयीन प्रक्रिया किंवा जी प्रक्रिया व्हायला पाहिजे त्या प्रक्रियेनुसार झालेली नाहीत, अनियमितता झालेली आहे आणि संचालकाचं पत्र 1 सप्टेंबर 2025 पूर्वी PET झालेल्यांना पदोन्नती द्या असं म्हटलेलं आहे, परंतु संचालकाचं पत्र म्हणजे सुप्रीमो असतं. संचालकाचं पत्र सकाळी वेगळं निघू शकतं, दुपारी वेगळं निघू शकतं, परंतु शासन निर्णय काय सांगतो तर शासन निर्णय हा सुप्रीमो असतो आणि शासन निर्णय सांगतोय सेवा ज्येष्ठता लागली पाहिजे, पात्र शिक्षकांची सेवा ज्येष्ठता लागली पाहिजे. आम्हीही पात्र आहेत, आम्हीही TET पात्र आहेत, परंतु 1 सप्टेंबर 2025च्या अगोदर प्रमोशन दिलं गेलं, त्याच्यामुळे ते 16 जण डायरेक्ट विस्ताराधिकारी झाले आणि आम्ही TET पात्र असताना सगळे सिनियर लोक त्या वंचित राहिलो आणि सेवा ज्येष्ठता डावलली गेली. हा मोठा अन्याय झालेला आहे.